शेळीचं पिल्लू जन्मल्यानंतर खूप अशक्त असेल किंवा मग शेळीचं पिल्लू 2 दिवस झाले विल्यानंतर पण दूध कमी पितं आहे किंवा खूप अशक्त आहे, त्याला नीट चालता येत नाही, त्याचे पाय तोल इकडे तिकडे जातात, खूप अशक्त असल्यामुळं तो एकदम सुस्त राहत असेल आणि चालत फिरत नसेल, उड्या मारत नसेल, तर अशा ठिकाणी तुम्ही हे न्यूरोकाइंड प्लसचं जे काही सिरप आहे ते तुम्ही त्यांना 5-5 ml जर सकाळ संध्याकाळ पाजवलं किंवा 3 टाईम पाजवलं तर ते पिल्लू एकदम चांगलं निरोगी होतं, उड्या मारायला लागतं आणि दूध चांगल्या प्रकारे पितं आणि तंदुरुस्त होतं. तर याच्यामध्ये कंटेंट खूप सारे आहेत, जसे की मिकोबॅलामाइन, व्हिटॅमिन, मिनरल सगळे आहेत. मिकोबॅलामाइन, व्हिटॅमिन B6 आणि B12 आहे, नियमानाइड आहे, बायोटीन आहे, झिंक सल्फेट आहे, पोटॅशियम आयोडाईड आहे, अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम सिट्रेट आहे, कॉपर सल्फेट आहे, मॅग्नीज सल्फेट आहे, क्रोमिक क्लोराईड आहे, सोडियम सिलिनेट आहे, अल्कोहोल आहे. तर हे कसं द्यावे, तर पिल्लू जन्मल्यानंतर अशक्त असेल तर द्यावे, दूध पित नसेल तर ते पाजावे, अशक्तपणा दूर करतं. पिल्लू 2-3 दिवस झाले जन्मून पण पाय धरत नसेल तर हे द्यावं. पिल्लू संडास लागल्यानंतर कमजोर झाले असेल तर हे द्यावं. पिल्लांचे पाय वाकडे तिकडे असतील, सरळ चालत नसेल तर हे पाजावे. पिल्लू बिमार पडल्यास हे पाजावे. न्यूरोकाइंड म्हणजे मेंदूशी रिलेटेड, ह्याच्यामध्ये खूप सारे कंटेंट असल्यामुळं हे मेंदू सुरळीत पाडण्यासाठी मदत करतं. यामधील निओमानामाइड हे जे कंटेंट आहे ते मेंदूशी रिलेटेड असल्यामुळं ते मेंदूची कमजोरी दूर करून पिल्लाला तंदुरुस्त करते. आणि व्हिटॅमिन B6 किंवा मेकोलाबियन, व्हिटॅमिन B12 हे शरीरातील कमजोरी दूर करतात. पिल्लू सुस्त असेल, ॲक्टिव्ह नसेल, तर खेळत नसेल, उड्या मारत नसेल तर हे औषध पाजावे. लहान पिलांना तुम्ही 3 ते 5 ml किंवा 5 ते 10 ml त्यांच्या वय आणि वजनानुसार पाजावे. महत्त्वाची सूचना आहे, वरील सर्व माहिती मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार सांगत आहे. उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. धन्यवाद.